नमस्कार मित्रांनो, मी अमित माळगावे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जर तुम्ही महावितरणच्या माध्यमातून किंवा कुसुम सोलर म्हणजे मित्रांनो मेडाच्या माध्यमातून केला असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे की नाही, तुमच्या यादीमध्ये नाव आलेले आहे का नाही, ही यादी तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता आणि तेही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती किंवा कॅम्प्युटरवरती तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करून आपले नाव शोधू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ही प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल चॅनेलला सबस्क्राईब करा, जवळचे बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आणि खऱ्या माहितीची व्हिडिओ आपण चॅनेलवरती टाकत असतो. तर मित्रांनो, चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या होम पेजवर यायचं आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे होम पेजवरती आल्यानंतर महाराष्ट्र मेळा हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. नंतर मित्रांनो, तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. यामधून तुम्ही जिल्हा सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घेतलेला आहे. नंतर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी किती HP किती मोटर पंपासाठी या ठिकाणी अर्ज केलेला आहे, 3 HP 5 HP 7.5 HP कोणत्या HP या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. नंतर मित्रांनो, तुम्ही कोणत्या ठिकाणी वर्ष दाखवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 2024 निवडायचे आहे. आता 2024 चालू आहे, तर तुम्ही 2024 निवडायचे आहे. इन्स्टॉलेशन इयर म्हणजे या ठिकाणी 2024 निवडायचे आहे. पुढे मित्रांनो, या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो गोवरती क्लिक करायचे आहे. गोवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी ओपन होईल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला यादीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, नंतर तुमचं नाव दिसणार आहे, तुमचं वडिलाचं नाव दिसणार आहे. नंतर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या कंपनीची सोलरसाठी सिलेक्शन केलेले आहे हे कंपनीचे नाव दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला वर्ष दिसणार आहे. नंतर मित्रांनो, तुम्हाला किती HPची मोटर पाहिजे होती तुम्ही सिलेक्ट केलेली होती, ते HPनुसार तुम्हाला ही सर्व माहिती दिसणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला ह्या यादीमध्ये नाव दिसले नाही, तर तुम्ही खाली येऊन तुम्ही जे पानं जे आहेत हे यादीचे हे तुम्ही वाढवू शकता. नंतर मित्रांनो, तुम्हाला जर ही यादी डाउनलोड करायची ठरली तर तुम्ही या ठिकाणी वरती 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शनमधून शेवटच्या 3 नंबरचे जे PDF ऑप्शन आहे, ह्या PDFवरती क्लिक करून तुम्ही ही यादी PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. मित्रांनो, हे PDF तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करून देखील तुमचं नाव शोधू शकता. तर मित्रांनो तुम्ही जर आता महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेला आहे, तर तुमचे नाव आहे की नाही हे कसे चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरती पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे. पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र MSDSL ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. हे ऑप्शन निवडून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही जी पुढे प्रोसेस केलेली आहे याचनुसार हे प्रोसेस करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही नंतर मित्रांनो, तुम्ही किती HP किंवा तुम्ही कोणत्या HP हे मोटरसाठी अर्ज केलेला आहे हे HP निवडून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला एअर निवडायचे आहे, 2024 या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर मित्रांनो क्लिक करायचे आहे आणि जसे आम्ही यादीमध्ये नाव शोधू शकता किंवा यादी ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जिल्ह्यानुसार तुमची यादी जी आहे, सोलर पंपाची यादी जी आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची ही माहिती होती. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून कळवायला विसरू नका. चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद.